मनीषाज किचनमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. कुकिंग फॉर बिगिनर्स या सिरीजमध्ये आपण आज मटण सूप म्हणजेच मटणाची उकड कशी बनवायची हे बघणार आहोत. अर्थात यासाठी लागणारं साहित्य आहे मटण, आलं लसूण, कांदा, मिरे आणि लवंगा. इथं मी कढई तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि या तेलामध्ये आलं आणि लसूण व्यवस्थित ठेचून घेतलं आणि ते घातलं. यासाठी आपल्याला मिक्सरची गरज नाही, आपण ह्याला खलबत्त्यात सुद्धा ठेचून घेऊ शकतो. हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. कांदा मी खूप नाही घेतला, थोडाच घेतला. एक कांदा आहे तो परतून घेते. तेल कमी घातलं असल्यामुळे आपल्याला जास्त परतावं लागलं. स्वच्छ करून घेतलेलं मटण आहे. मटण स्वच्छ करत असताना जितकं जास्त आपण त्यातली चरबी काढू तितकं उत्कृष्ट. हे मटण आपल्याला या आलं लसूण आणि कांद्याच्या मिश्रणामध्ये छान परतून घ्यायचं. या स्टेजवर याला व्यवस्थित परतवणं हे अत्यंत गरजेचं आहे. यावरूनच आपले सूप चांगलं होणं अवलंबून आहे. आता जर तुम्ही बघितलं तर इकडं हळूहळू मटण त्याचं स्वतःचं वॉटर कंटेंट रिलीज करत आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मिरे आणि लवंग. आपल्या या सूपमध्ये जी पण काही तिखटपणाची चव येईल ती आलं लसूण मिरे आणि लवंग यातूनच येईल. मटणाने पुरेसं वॉटर रिलीज केलं आहे, त्यात आपण मिरे आणि लवंगा घातल्यात. आता आपल्याला ह्यात गरम पाणी घालायचं. यासाठी मी ॲक्वागार्डची मदत घेतली. याच्यातनं मिळणारं गरम पाणी हे साधारण 80 डिग्री इतकं गरम असतं. मी ते गरम पाणी या परतलेल्या मटणामध्ये घातलं आहे. पुरेसं पाणी घालायचं आणि मग ह्याला मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. कुकरचा वापर आपण इकडं केलेला नाही आहे. हळूहळू ह्यातले सगळे घटक त्या सूपमध्ये रिलीज होतील आणि असं पद्धतीने आपलं हे सूप तयार होईल. आजारी असलेल्या चव नसलेल्या लोकांसाठी आणि आवडणाऱ्यांसाठी तयार आहे मटण सूप.